जयंत पाटलांच्या मुलानेही खरातकडे जाऊन पूजा केली असं म्हटलंय पडळकर यांनी। अशोक खरात 2 दिवस ईश्वरपूरला राहून आल्याची माहिती मिळतेय असं पडळकरांचं म्हणणं आहे। खरात ईश्वरपूरला कशाला गेलेला याची चौकशी करा असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय। जयंत पाटील त्याचा पोरगा सुद्धा तिकडे जाऊन 2-2 दिवस जाऊन त्यांनी पूजा केलेली आहे। आता मी त्या व्हिडिओची वाट बघतोय। जयंत पाटलाच्या डोक्यावरती कलश ठेवून काही त्यांनी प्रयोग केलेत का, तो व्हिडिओ येतोय कधी त्याची वाट बघतोय। काल ईश्वरपूरचे लोक मला म्हणले की अशोक खरात हा तिकडं ईश्वरपूरला पण 2 दिवस होता। प्रभू रामचंद्राचं त्यांचं मंदिर आहे, तिथं त्यांना पण पूजा अर्चा काय काय प्रयोग केलेले आहेत। हे सगळं पुढे येईल चौकशी जानते। आता अशोक खरात बोलेल ना पोलीस कस्टडीमध्ये। पोलिसांना पण माझी विनंती आहे, हे ईश्वरपूरला कधी गेला होता, जयंत पाटलाच्या पोरांचा कुठला त्यांनी मंत्रतंत्र करून पूजापाठ केलाय, ते सगळं पुढे आलं पाहिजे। जयंत पाटलाला काय कुठला डोस दिलाय ते सगळं पुढे येण्याची आवश्यकता आहे। मग आता एवढी ताकद जर अशोक महाराजाची जयंत पाटला मागं असेल, मग आम्ही कसं टिकणार सांगा।